संपूर्ण चॅप्टर मध्ये प्रॉपर्टीज एकच क्वेश्चन आहे. प्रॉपर्टीज फंडामेंटल आयडेंटिटीजचा स्टडी करणार, त्या फंडामेंटल आयडेंटिटीजला यूज करून डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार. कळलं काय? सो बेसिक फंडामेंटल सांगतो बा तुम्हाला, जे काही तुमचं बेसिक असतं डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये. सो बेसिक काय आहे? इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट बेसिक आहे पहा, a b f of x dx is equal to g of x plus c b आणि a. ओके, गप्पा काबा करते हैं. ब्रॅकेट मध्ये g of x plus c आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हा जो फॅक्टर आहे हा कसा आहे? हा लोअर लिमिट अप्पर लिमिट f of dx f of x इंटिग्रेशन घ्यायचे तुम्हाला याचं आणि याचं. क्लियर आहे? ओके, सो याचे इंटिग्रेशन सपोज g of x आलं प्लस c आणि हे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असे दिले जातात वरती. अप्पर लिमिट हे जर अप्पर लिमिट असेल हे लोअर लिमिट असेल. डेफिनेट इंटिग्रेशन इंडिफिनेट मध्ये हा फरक असतो. याला लिमिट दिलेलं आहे, त्याला लिमिट नाही. कळलं का? मग ते फक्त इथपर्यंत आन्सर देतं. आता याची नेक्स्ट स्टेप वाढली, लिमिट पण टाकावं लागेल. कळलं का? कळलं का? हां, बस समजा फॉर एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला एखादी क्वेश्चन. जसं की हा क्वेश्चन आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ या प्रॉपर्टीचा पहिला क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 x dx. अशा टाइपचे इंटिग्रेशन तुम्हाला जमेल की नाही? x चे इंटिग्रेशन काय असतं? x raised to 1 आहे ना तो. मग x raised to n चा फॉर्म्युला काय होईल? x raised to n चा फॉर्म्युला असतो x raised to n plus 1 divided by n plus 1. त्या हिशोबाने काय झालं ते x raised to 1 च्या हिशोबाने x raised to 1 plus 1 divided by 1 plus 1. सो ते झालं x square by 2. सांगितलं तुम्ही पाठ करून घ्यायला. बरोबर? तुम्हाला याचे आता काढता येतं हे इंटिग्रेशन. मग हे घ्यायचं, इंटिग्रेशनची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची. सो इंटिग्रेशन ऑफ, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार आहे मी आता. ओके, सो काय होत सॉल्व्ह होईल ते x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c आणि हे ब्रॅकेट क्लोज. हा ब्रॅकेट क्लोज नंतर करायचं वाटल्यास. इथं लिमिट द्यायचं, अप्पर लिमिट लोअर लिमिट आणि प्लस. कळलं का? सर ते लिमिट्सला सॉल्व्ह नाही करावं लागत. लिमिट्सला सॉल्व्ह नाही करावं लागत. कुठल्या लिमिटला करावं लागतं ना? पहिले इथपर्यंत लक्ष द्या. कोण मिसिंग आहे? ते आता झालं आले होते ना? एक दिवशी तर का मस्त पडणार दिसतो इथं बाहेर ठीक आहे, मी बघतो त्यांची पॅरेंटची बोलले. तर ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट याच्यात टाकायची. इकडे लक्ष द्या. अप्पर लिमिट लोअर लिमिट कशी टाकणार? एकदा अप्पर लिमिट x च्या जागी एकदा अप्पर लिमिट टाकायची. हे सॉल्व्ह करून घ्यायचे इंटिग्रेशन. सॉल्व्ह झाल्यानंतर एकदा अप्पर लिमिट टाकायची. म्हणजे काय होईल? एकदा x च्या जागी 3 टाकायचं म्हणजे हा 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 होणार. मायनस करायचं. मग लोअर लिमिट टाकायची x च्या जागी म्हणजे 1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 होणार. कळलं का? हे एवढंच आहे त्याच्यामध्ये ऍडिशन. बस इथपर्यंत तुम्ही केलेलं आहे. आता हे एक्स्ट्रा पार्ट आला. बरोबर का? अप्पर लिमिट टाकायची x च्या जागी, मग पुन्हा टाकून झाली की मायनस करायचं, लोअर लिमिट टाकायची x च्या जागी आणि मग सॉल्व्ह करून द्यायचं. म्हणजे 3 चा स्क्वेअर किती झाला तो? 9/2 minus 1/2. याला सिम्प्लिफाय करा प्लस c. त्याचा आन्सर होणार 9 minus 1 divided by 2 प्लस c. आणि त्याचा आन्सर होणार 8/2. त्याचा आन्सर होणार 4 प्लस c. कळलं का? आता c जरी नाही केलं तुम्ही लास्टला तरी चालतं. कळलं का? या इंटिग्रेशन मध्ये c येत नाही. म्हणजे c कॉन्स्टंट नंबर आहे ना, ते हे कॉन्स्टंटच आहेत ना सगळे. पण त्यामुळे हे नाही लिहिलं तरी चालतं. कारण कॉन्स्टंट मध्ये कॉन्स्टंट ऍड केला तरी कॉन्स्टंटच होणार. काही प्रश्न नाही. कळतंय का? हा कॉन्स्टंट हटवून टाकायचं तिथून. इथून कॉन्स्टंट काढून टाकायचं. जमेल हे? नाही यायचे सर सी नाही काढून टाका. कारण सगळे कॉन्स्टंट नंबरच आहेत ना. त्यामुळे व्हेरिएबल नसल्यामुळे त्या c ची व्हॅल्यू 0 जाते. कळलं काय? ही पहिली प्रॉपर्टी. हे समजलं काय? काय म्हटलं मी? हे f of x फंक्शन होतं की g of x त्याचं इंटिग्रेशन आलं होतं. हे g of x आहे. दुसरं फंक्शन आहे ना. एक x एक फंक्शन होतं, दुसरं x स्क्वेअर अपॉन 2 हे दुसरं फंक्शन आहे g of x आणि प्लस c. म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे इथं जर फंक्शन असेल तर त्या इंटिग्रेशनला g of x म्हणतात. फंक्शनच्या इंटिग्रेशनला g of x म्हणतात आपण. कळतं हे? प्रॉपर्टी नंबर 1. प्रॉपर्टी नंबर 2. प्रॉपर्टीज तुम्हाला ऍक्च्युअली स्टडी करायचं आहे. प्रॉपर्टी फ्रेम मध्ये सुद्धा खूप गरजेचं आहे. आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे. जाऊन परत एक वेळेस रिपीट करा. प्रॉपर्टी नंबर 2, इंटिग्रेशन ऑफ a to b जर असेल, f of x d of x असेल तर याला मला मायनस इंटिग्रेशन ऑफ b to a f of x d of x लिहिता येतं.
काय फरक पडला दोघांमध्ये लेफ्ट साइड राईट साइड मध्ये? लिमिट्स रिव्हर्स झाले. हा लिमिट लिमिट रिवर्स झाले. अप्पर लिमिट लोअर लिमिटच्या जागी आलं, लोअर लिमिट अप्पर लिमिटच्या जागी आलं, पण त्याच्या बदला काय होणार? मायनस होणार. ही प्रॉपर्टी आहे म्हणजे फॉर्म्युला पुढे वापरणार मी याला, कळलं का? डायरेक्ट जेव्हा लिमिट रिवर्स करणार ना तेव्हा मी डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करेन. पण हे लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे लिमिट जर का मी रिवर्स केले, लोअरला अप्पर लिहिलं, अप्परला लोअर लिहिलं, त्याच्या बदला काय होतं? याला मायनस साइन येतो. कळलं का? मग आता हे प्रूव्ह करून दाखवतो पाहिजे तुम्हाला मी. जर हे इंटिग्रेशन समजा की 3 आणि 1 असेल आणि हा x dx असेल, अप्पर रिवर्स झालं ते, तर याचा अर्थ -4 आलं पाहिजे मग. हो. बरोबर ना? -4 आलं पाहिजे ना सर. मग करून पहा. तर काय आहे तुमचं इंटिग्रेशन इथं तेच आहे ना, x²/2 आणि अप्पर लिमिट काय आहे 1, लोअर लिमिट काय आहे 3. तर तुम्ही लिमिट टाकणार, मग काय होईल? 1² - 2 -3² काय भेटेल? 1/2 -9/2. करेक्ट आहे? सो इथं 1 -9/2, त्याचा आन्सर भेटणार -8/2, त्याचा आन्सर भेटणार -4. पडला का मायनसचा फरक? हो सर. हा हे प्रूव्ह दॅट झालं समजा त्याचं एक. हो हे बरोबर आहे का? बरोबर आहे. अप्पर लिमिट लोअर लिमिट जर इंटरचेंज केले तर साइन काय करायची? निगेटिव्ह करायची, म्हणजे ते आपोआप इक्वल होऊन जातं. कळली का प्रॉपर्टी? प्रॉपर्टी नंबर 2. प्रॉपर्टी नंबर 3, मी f of x ला दुसऱ्या फंक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. इंडिपेंडंट फंक्शन आहे, म्हणजे x च्या जागी t आणि t च्या जागी x, x च्या जागी y आणि y च्या जागी z असं काही पण टाकता येतं मला. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की डिफिनाइट इंटिग्रेशन इज अन इंडिपेंडंट फंक्शन ऑफ व्हेरिएबल. इंडिपेंडंट फंक्शन ऑफ व्हेरिएबलचं मीनिंग काय? की व्हेरिएबलवर ते डिपेंड नाहीये. तुम्ही व्हेरिएबल काही घेऊ शकता, फक्त स्ट्रक्चर सेम पाहिजे. कळलं का? तर तिथं तसं नव्हतं इनडिफिनाइट इंटिग्रेशन मध्ये. तुम्ही जर टी सबस्टिट्यूट केला तुम्हाला डिफरन्शिएट करून सगळं टी मध्ये आणावं लागायचं. आठवलं का? हो. है ना, सगळं टी मध्ये आणावं लागायचं, ऍडजस्टमेंट करावं लागायची सगळी टी मध्ये. इथं असं टेन्शनच नाहीये. तुम्ही x च्या जागी t टाका, t च्या जागी x टाका, काही पण टाका, व्हेरिएबल किती चेंज करा डझंट मॅटर. कळलं का? indefinite integration is dependent on variable and definite integration is independent on variable. Clear? So independent variable असल्या कारणाने मला थर्ड प्रॉपर्टी मिळते, ती म्हणजे इंटिग्रेशन ऑफ a to b f of x dx जर असेल तर मी याला इंटिग्रेशन ऑफ a to b f of t dt असं लिहू शकतो. कळलं का? काहीच फरक पडत नाही मी x च्या जागी t टाकला तर, म्हणजे मला व्हेरिएबल चेंज करता येतं. सो काही इश्यू राहत नाही. क्लिअर आहे हे? बघा पुढे ही प्रॉपर्टीचा काही प्रॉब्लेम? हा ओके ना? आता याचं प्रूफ द्यायचं तर हेच झालं, तर कसं देणार? समजा हे हा तोच आपला क्वेश्चन आहे. सपोज हा 1 2 3 असला, इथे x वर असतं, आता हा जो क्वेश्चन होता, या क्वेश्चनला मी tx करतो. हा 1 2 3 x dx आहे, हा 1 2 3 tx आहे. काय फरक आहे का दोघांमध्ये? व्हेरिएबल फक्त मी काय केला, x जागी t टाकला. तर याचा आन्सर तुम्हाला भेटताना असं भेटतं, t²/2 चा अपर लिमिट 3 लोअर लिमिट 1. सो याचा आन्सर काय भेटणार? 3²/2 -1/2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. याचा आन्सर भेटणार तुम्हाला 9/2 -1/2. त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला 8/2. त्याचा आन्सर भेटणार 4. काय फरक पडला आन्सर मध्ये? काय शेवटी तेच आहे ना, व्हेरिएबलच्या जागी आपण लिमिट टाकायचं. आता व्हेरिएबल x असो का t असो, काय फरक पडतो आपल्याला? काय फरक पडत नाही. मग तुम्ही क्वेश्चन मध्ये x जर व्हेरिएबल असेल त्याच्या जागी t सबस्टिट्यूट करू शकता, t च्या जागी z सबस्टिट्यूट करू शकता, z च्या जागी x किंवा y सबस्टिट्यूट करू शकता. क्लिअर? लवकर येत चला रे, लवकर येत चला. लवकर येत चला. बरोबर. बघा पुढे. सो लिमिट जर f of x असेल तर मी त्याला f of t सबस्टिट्यूट करू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4.
समजलं ना? प्रॉपर्टी नंबर 4 बघा, इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, लक्षात ठेवा. या सर्व प्रॉपर्टी लेफ्टला लिहितोय. प्रॉपर्टी नंबर 4, इंटिग्रेशन ऑफ a to b f of x dx is equal to integration of a to c f of x dx plus integration of c to b f of x dx square. काय कळलं प्रॉपर्टी मध्ये? नीट बघा काय होते, एक a to b एक इंटिग्रेशन आहे, लोअर लिमिट a आहे, अप्पर लिमिट b आहे, a to b पर्यंत f of x चे एक इंटिग्रेशन असणार. त्याला मी त्याचे जे इंटरवल आहेत ना त्याला मी स्प्लिट करू शकतो. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की मला 1 पासून 10 पर्यंत जायचंय, तर मी त्याच्यामध्ये एक इंटरवल घेतला काय 5. म्हणजे मी कसं लिहिलं मग इंटिग्रेशन ऑफ 1 to 5 आणि मग कसं लिहिलं इंटिग्रेशन ऑफ 5 to 10. नाही कळलं? म्हणजे इंटरवलला स्प्लिट केलं मी 2 पार्ट मध्ये. तर दोघांचं मिळून काय होणार आहे, a to b होणार आहे ना. जसं की मला 1 पासून 10 पर्यंत जायचं होतं, तर मी 1 to 5 म्हणजे a to c, बरोबर ना. आणि मग c to 10 म्हणजे 5 to 10. कळलं काय? इंटरवल स्प्लिट करून आपण त्यांचे ऍडिशन करून दोघांचे ऍडिशन केली की आपल्याला ऍक्च्युअली इंटिग्रेशन होतं तेच मिळतं. की डाऊट आहे? हां, तर ही प्रॉपर्टी नंबर 4. ओके, याचं एक्झाम्पल घेऊ का एक? फोर नंबरच्या प्रॉपर्टीचे एक्झाम्पल पाहिजे दिले तुम्हाला सॉल्व क्वेश्चन मध्ये तसं. लाईक दिस. इंटिग्रेशन ऑफ -1 to 5 2x plus 3 dx हे इक्वल असलं पाहिजे इंटिग्रेशन ऑफ -1 to 3 2x plus 3 dx plus integration of 3 to 5 2x plus 3 dx. ओके, आता हे एवढं कॉम्प्लिकेटेड केल्यापेक्षा थोडं इझी घेऊ है ना. सर सी व्हॅल्यू कशावर कन्सिडर करायची? कोणची सी? ती तुम्हाला दिलेली असेल. दिलेली आहे. हां, समजा असं इंटिग्रेशन आहे, सपोज 1 to 3 आणि मी तुम्हाला सांगतो x dx आहे हा. सो हा इज इक्वल टू असेल 1 to 2 x dx प्लस 2 to 3 x dx असं प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह होतं की नाही बघा. 1 to 3 चं इंटिग्रेशन जे असतं ते काय असेल, इकडे समजा मी लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करतो, राइट हँड साइड सॉल्व्ह करतो. लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह केली तर इंटिग्रेशन भेटेल x² x चं इंटिग्रेशन असतं x² अप्पर लिमिट आहे 3, लोअर लिमिट आहे 1. क्लियर आहे? सो एकदा x च्या जागी 3 ची व्हॅल्यू टाकायची, अप्पर लिमिट एकदा टाकायचं, सो ते काय होणार 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. मग एकदा ही 1 टाकायची x च्या जागी मायनस करून, मग 1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. याचा आन्सर तुम्हाला भेटला होता मागच्या वेळेस 9/2 मायनस 1/2. याचा आन्सर तुम्हाला मिळालं होतं 8/2. याचा आन्सर होतं 4. क्लियर आहे? ओके, आता मी काय करतोय, हे 1 to 3 डायरेक्ट न घेता मध्ये एक गॅप घेतला आणि त्याची प्लस केली, तर मला आन्सर सेम मिळतं का बघा बरं. मिळेल. याला 1 to 2 पर्यंत इंटिग्रेशन जर घ्यायचं झालं तर काय होणार, x चे इंटिग्रेशन येतं x²/2 चा इंटिग्रेशन आणि त्याचं लोअर लिमिट आहे 1, अप्पर लिमिट आहे 2. कळतंय? प्लस याचं इंटिग्रेशन पण तेच येईल ना, x²/2 त्याचा अप्पर लिमिट आहे 3, लोअर लिमिट आहे 2. कळलं? मी जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट केले, सो अप्पर लिमिट जर याच्यात टाकलं तर काय भेटेल, x² च्या जागी 2²/2 मायनस 1²/2 ब्रॅकेट क्लोज प्लस याच्यामध्ये टाकले तर अप्पर लिमिट 3²/2 मायनस 2²/2. क्लियर आहे? फक्त मी काय करतोय, अप्पर लिमिट x च्या जागी टाकतोय आणि लोअर लिमिट x च्या जागी टाकतोय, त्याची मायनस करतोय. देन काय मिळणार, 2² 4 - 2 मायनस 1/2 प्लस 9/2 मायनस 4/2. क्लियर आहे? इथून 2 कॉमन निघेल, 4 - 1 हा 3 होणार आणि प्लस इथून 3 - 4 9 - 4 त्याचा आन्सर येणार 5. करेक्ट आहे? सो हे 2 कॉमन निघतील आणि 3 + 5 होणार आणि त्याचा आन्सर किती होणार, 8/2. त्याचा आन्सर होणार 4. काय फरक आहे दोघांमध्ये?
आहे काय की फरक? हा? हे प्रॉपर्टीज आहेत. हे मी तुम्हाला उदाहरण देतो या प्रॉपर्टीजचं की हे बरोबर कसे आहेत. तर हे कळणं खूप गरजेचं आहे तुम्हाला की जर मी 1 to 3 जर लिमिट घेतोय तर मी त्याच्यामध्ये इंटरवल घेऊ शकतो. पण इंटरवल घेताना 1 to 2 घेतलं तर इथून 2 पासून 3 पर्यंत जायचं मग. कळलं का? दोघांना जरी सॉल्व्ह केलं मी तरी पण आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. करून पहा. क्लिअर आहे? जाऊ पुढे. संवादाचे कोण आहे? प्रॉपर्टी नंबर 1, 2, 3 आणि 4. पुढच्या प्रॉपर्टीकडे जाऊ. पूर्ण प्रॉपर्टीज महत्वाचे या चॅप्टर मध्ये एकच एक्सरसाइज आहे. प्रॉपर्टीज आहेत फक्त. प्रॉपर्टी वरतीच क्वेश्चन येणार. अजिबात क्वेश्चन याच्या बाहेर जाणार नाही. कळलं? म्हणून रिपीट करा लेक्चर. नाही कळालं लेक्चर रिपीट करा. आजच टाकून दे. ग्रुप वरती लिंक शेअर करत जा. तो ग्रुप बंद झाला का आपल्या एनसीचा? चालेल. सरचे विसरून जात. हां? शेअर करायला विसरून जात. कारण अपलोड केलं ना त्याच्यावर शेअर करून द्यायचं म्हणजे तिथून पटकन कोणाला पण दिसून जातं अपडेट लेक्चर. शोधत बसावं लागतं नाही तुमच्या. नाही सर ते सिक्वेन्स वाईज आहे बरोबर. डेट वाईज सिक्वेन्स वाईज व्हिडिओ आहे. चालतंय. ठीक आहे बघा. 5 नंबरची प्रॉपर्टी नंबर 5 इंटिग्रेशन ऑफ a टू b जर असेल आणि f ऑफ x dx जर असेल तर इंटिग्रेशन ऑफ a टू b f ऑफ a प्लस b मायनस x dx करता येतं. ओके. हा जो प्रकार आहे त्याला लक्ष द्या. याचा म्हणण्याचा अर्थ काय की a टू b लिमिट असलेला एक f ऑफ x नावाचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचंय. तर याचं इंटिग्रेशन मला असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे हे सगळं तेच आहे ना. हे पहा हे सगळ्यांना मी असं लिहू शकतो. हे फॉर्म्युले आहेत. म्हणजे मला जशी ज्याची गरज पडेल तसा मी तो वापरेल. कळलं का? म्हणजे याला मी जर नॉर्मल आपण असं लिहितो अप्पर लिमिट वगैरे. नॉर्मली मला जर याचे इंटरवल चेंज करायचे असतील तर मला साइन चेंज करावं लागेल. कळलं का? एचा बी बीच्या जागी हे झालं तर मला जर का फंक्शन चेंज करायचं असेल म्हणजे व्हेरिएबल चेंज करू शकतो मी. याच्या जागी टी टाकू शकतो, टीच्या जागी एक्स टाकू शकतो. मी आता सांगितलं तुम्हाला मला इंटरवल मध्ये ब्रेक करता येतो. बरोबर? त्यामुळे प्लस करायचं. तिसरी प्रॉपर्टी आहे a टू b f ऑफ x dx ला मी a टू b f ऑफ x x च्या जागी a प्लस b मायनस ऑफ x अशी सबस्टिट्यूशन टाकू शकतो. a म्हणजे काय लोअर लिमिट, b म्हणजे काय अप्पर लिमिट. दोघांची प्लस करून मायनस ऑफ फंक्शन x व्हेरिएबल करायचा. तरी पण याचा आन्सर ऍक्च्युअली चेंज होत नाही. सर हे कशावर डिटरमाइन करायचं? कोणती प्रॉपर्टी यूज करायची? ते कळत ना आता पुढे सम्स मध्ये. ओके. सगळी सारखीच सगळे सारखेच येतं मग ते ज्याची त्याची जशी डिमांड असते जशी रिक्वायरमेंट असते त्याच्यानुसार आपण प्रॉपर्टी यूज करतो. मला ऍडजस्टमेंट साठी जी रिक्वायरमेंट असते ती ऍडजस्टमेंटची महत्वाची गोष्ट आहे ना. तिथं ऍडजस्टमेंट महत्वाची. हे कळलं का तुम्हाला? ही प्रॉपर्टी का आता इथे एक्झाम्पल घेतलंय पहा. त्याच्यामध्ये त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय की तुम्हाला तसं जरी केलं तुम्ही तरी पण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काहीच फरक दिसत नाही. पुढे घ्यायची गरज आहे का आता एक्स्ट्रा घेऊन पहा. जाऊ काय ते इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 घेतो ना आपण दरवेळेला. तेच राहू द्या. ओके. टाका. हे तुमचं असं झालं पहा. a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 3 आहे, f ऑफ x तुमचं x आहे आणि हे dx. इंटिग्रेशन जर घेतलं तर काय भेटेल? आता याला मी थोडंसं सबस्टिट्यूट करतो का वेगळ्या फॉर्मॅट मध्ये. इंटिग्रेशन ऑफ a टू b म्हणजे 1 to 3 f ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस 3 मायनस x dx. ओके. हा मग आता बघा याचा आन्सर आपल्याला माहिती 4 येतं. आपण किती वेळेस काढलं त्याला है ना. मग याचं मी काढून दाखवतो 4 येतं का. जर ते आलं तर ते बरोबर आहे. तर बघा आता हे 3 प्लस 1 किती होणार आहे? इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 राहील ॲज इट इज. f ऑफ x हे होणार आहे तर 4 मायनस x इन ब्रॅकेट dx. क्लियर आहे? यस. फंक्शन ऑफ 4 मायनस x आहे ते. आता हे फंक्शन ऑफ 4 मायनस इथे x असलं पाहिजे होतं. x ऍक्च्युअली हाच आहे ना कारण हेच x आहे ना पूर्ण. नाही कळलं? x च्या ठिकाणी लिहिले की तुम्ही हे सगळं. हो. हा
म्हणून डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू येईल. फंक्शन ऑफ एक्स असतं ना ते, हे कसं एफ ऑफ एक्स असतं तसं हे पण फंक्शन ऑफ एक्स आहे ना. मग एक्सच्या ठिकाणी हीच टर्म येते ना डायरेक्ट, नाही कळालं का? हा, मग एक्सची डायरेक्ट हीच व्हॅल्यू येतं. फंक्शन ऑफ एक्स आपलं एक्सच आहे म्हणून तसं झालंय. जर साइन ऑफ एक्स राहिलं असतं इकडे, समजा असं इथं साइन ऑफ एक्स राहिलं असतं, इथं साइन राहिलं असतं. कळलं का? आपल्या फंक्शनला आपण नुसतं एक्स म्हटलंय म्हणून ते नुसतं एक्सच आहे ना. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? याचं इंटिग्रेशन काय येईल? 4 मायनस एक्स याला सेपरेट करावं लागेल ना, 4 ला पण आणि याला पण, बरोबर. तर मग याच्यातनं इंटिग्रेशन जर आपण सेपरेट केलं, इंटिग्रेशन ऑफ 1 2 3 4 dx हे वेगळं होईल मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 2 3 x dx वेगळं होईल. मॅच तर व्हायला पाहिजे. सो मायनस इथे काय आन्सर x dx 1 2 3 dx x काहीतरी मिसमॅच होते. f of x a plus b minus x dx b अप्पर लिमिट टाकणार, लोअर लिमिट टाकणार, मायनस x करणार. 4 इंटिग्रेशन घेतलं तर 4x होईल. बघू. सो 4x चं अप्पर लिमिट टाका, 3 आणि 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ याला जर सॉल्व केला आपण तर ते भेटतं x²/2 इंटिग्रेशन अप्पर लिमिट लोअर लिमिट. ओके. सो काय भेटणार आहे? हे या ठिकाणी येणार 4 3 जा मायनस 4 × 1 मायनस याचा पूर्ण आन्सर येतो 4. हे काढलंय आपण एकदा है ना. तर हे किती झाले? 4 3 जा 12 मायनस 4 मायनस 4 बरोबर झालं का? 12 मायनस 8 आलं का? हा, करेक्ट आहे. कळलं का? सो हे थोडं म्हणजे त्याने मोठं केलं तर ते प्रॉपर्टी प्रूव्ह झाली ना. त्याचं काय म्हणणं आहे की तुम्ही x च्या जागी, म्हणजे हे इथे x असतं ना, या x च्या जागी लोअर इंटरव्हल प्लस अप्पर इंटरव्हल मायनस x जरी लिहिलं तरी पण तुमचं ऍक्च्युअल आन्सर चेंज होत नाही. कळलं का? तसंच केलं नाही तुम्ही, x जागी लोअर इंटरव्हल प्लस अप्पर इंटरव्हल मायनस x लिहिलं तरी पण आन्सर चेंज झाला का? फॉल्स राहिलं, जे की फॉल्स होतं. कळलं का? प्रॉपर्टी नंबर 5. आता हे एक्झाम्पल ऍक्च्युअली बुक मध्ये नाहीये, ते बनवलेले आहेत मी छोटे छोटे समजायला म्हणून. सिक्स नंबरचे टोटल मिळून समजा 8 प्रॉपर्टीज आहेत. 6 नंबरची प्रॉपर्टी कळत आहे हे? इंटीग्रेशन ऑफ 0 to a f of x dx is equal to integration of 0 to a f of a minus x dx. ओके, काय करते तुम्हाला या प्रॉपर्टी मधनं? जर इंटिग्रेशन ऑफ 0 to a असेल, आता या ठिकाणी सर्व ठिकाणी लिमिट असे a to b a to b a to b होते, पण या ठिकाणी अप्पर लिमिट कंपल्सरी काय पाहिजे? 0. लोअर लिमिट कंपल्सरी काय पाहिजे? 0. आणि अप्पर लिमिट काय पण असू शकतो. मग 0 to a जर लिमिट असेल आणि f of x dx असेल तर याला मला असं लिहिता येतं, म्हणजे 0 पासून जर लोअर लिमिट जर 0 असेल तर त्याला असं लिहितात a 0 to a f of a minus x, म्हणजे अप्पर लिमिट मायनस x. कारण हे जे आहे ना, हे वरचं हे लोअर लिमिट 0 असतं है ना, पण त्याला असं लिहिणार ना मी. कळलं का? हे लोअर लिमिट अप्पर लिमिट, आता हे अप्पर लिमिट 0 नाही का, मग अप्पर लिमिट लोअर लिमिट 0 झाल्यामुळे हे घेतलं काय नाही घेतलं काय की फरक पडत नाही. मग फक्त b मायनस x असतं, आपल्या हिशोबाने इथे a म्हटलंय म्हणून a मायनस x. कळलं का? असं ही प्रॉपर्टी आहे. ओके. जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही याला b म्हणून घ्या, पण मग ते a b असतं असं म्हणून त्यांनी a म्हटले सिक्वेन्स. ओके. प्रूव्ह दॅट द्यायची गरज आहे का? मागचं प्रूव्ह दॅट.
प्रॉपर्टी नंबर 7. इंटिग्रेशन ऑफ 0 to 2a जर असेल आणि f of x dx असेल इज इक्वल टू, तर मग आपल्याला याला इंटिग्रेशन ऑफ 0 to a f of x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 to a f of 2a minus x dx लिहिता येतो. ओके, प्रॉपर्टी कडे लक्ष द्या. याच्यात सिम्पटम काय आहे त्याचे, तर 0 to 2a असेल. ओके, तर 0 to 2a जर असेल म्हणजे अप्पर लिमिटचा डबल असेल समजा, असं हे फिक्स आहे 0 to 2a लिमिट तेव्हा दिलेलं नसेल, तर मग 0 to a f of x dx म्हणजे हे ॲज इट इज 0 to a वाला, आणि मग तिथून 0 to a f of 2a minus x dx. हा विषय कसा आहे की जर तो a असेल तर फक्त एवढंच येतं a minus x, बरोबर ना. जर तो 2a असेल डबल ऑफ अपर इंटरवल, तर मग तुम्हाला या टर्म मध्ये अजून एक टर्म ऍड करावी लागते, ती म्हणजे 0 to a वाली. म्हणजे पहिले 0 to a काढावं लागेल, मग 2a निघणार. कळलं का? हा दोघांमध्ये फरक काय आहे, a चा आणि 2a चा फरक आहे, एवढाच फरक येतो. इथं डबल इंटरवल आहे, इथं सिंगल टाइम था. सिंगल टाइम होता फक्त a minus x च येणार. इथं डबल असल्यामुळे ax f of x dx 0 to a plus f of 2a minus x आहे. हे आयडेंटिटी आहे, प्रॉपर्टी. हे तुम्ही याला सॉल्व करा तुम्हाला आन्सर सारखं भेटणार. क्लियर? आता ते प्रोव्हाइड करायची काही गरज नाही, काय आहे तसं. यात फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे या सर्व प्रॉपर्टी, दॅट टाइम तुम्हाला ते जमणार म्हणजे काय करायचं ते. कळतंय का? मी थोडासा वेळ देईन तुम्हाला लक्षात ठेवायला. आणि सर समजा 2a आणि लोअर लिमिट 1 2 असं काही आलं, लोअर लिमिट 1 2 असं काही आलं तर हा नाही, मग जमणार नाही मॅडम. तर मग कोणत्या पॅटर्न मध्ये बसेल तो? नाही, त्याला कन्वर्ट करावं लागतं. कन्वर्ट करा. हां, त्याला कन्वर्जन मारावं लागेल आपल्याला आणि मग ते सॉल्व करावं लागतं. ओके, पुढे बघा. आणि लास्ट प्रॉपर्टी बघा, ही बघा नॉट नंबरची. आता लास्ट प्रॉपर्टी जागा नाही येतं, कुठे लिहितो 8 नंबरची प्रॉपर्टी बघा. ते आहे इंटिग्रेशन ऑफ -a to a जर इंटरवल असेल आणि f of x dx असेल इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ 0 to a असणार f of x dx असणार. असं केव्हा, if f of x is even function. ओके, आणि ते 0 असणार if f of x is odd function. ओके, आणि याच्यामध्ये अजून एक शॉर्ट टाकून घ्या खाली ब्रॅकेट करून की f of x is even function when f of minus x is equal to f of x असतो and f of x is odd function when f of minus x is equal to minus f of x असतो. हे कळलं का? काहीच नाही, ठीक आहे ना, सोपं आहे, घाबरू नका. समजा x अपॉन 1 प्लस cos स्क्वेअर x फंक्शन आहे पाहिजे, आणि एक फंक्शन आहे x sin ऑफ x अपॉन 1 प्लस cos स्क्वेअर x असं एक फंक्शन आहे पाहिजे, है ना. हे दोन फंक्शन आहेत, याला मला चेक करायचे की ही f of x ही इवन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे, याला सॉल्व करायचे आहे. असा क्वेश्चन आहे तो लास्टला कोणता आहे. ओके,
त्याची सांगतो तुम्हाला ती बरोबर ऑर्डर कसं ओळखायचं. तर काही नाही करायचं तुम्हाला, या एफ ऑफ एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स आहे की नाही हे सध्याला एक्सच्या जागी -1 टाका, एक्सच्या जागी -1 टाका. -1 टाकल्यानंतर की फरक पडतो का बघा. ओके, सो हा एक्सच्या जागी काय येणार -x येणार डिवाइड बाय हा 1 चा 1 राहील, हा एक्सच्या जागी काय येईल cos स्क्वेअर -x होतं. कळलं का? ओके, आता cos स्क्वेअर म्हणजे काय, याचं मीनिंग असतं cos ऑफ -x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर असं त्याचा अर्थ आहे ना, cos स्क्वेअर x चा. cos ऑफ -x शिकवलं तुम्हाला अलाइड अँगल मध्ये. cos ऑफ -x चं मीनिंग काय असतं, काय असतं? अरे 0 मायनस थीटा ना, 0 मायनस x आहे ना तो असा, असा मायनस आहे. कोणचा क्वाड्रंट, कुठला क्वाड्रंट 0 मायनस x? आता अलाइड अँगल ते क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल ना, 0 मायनस 0 इथं असतो ना, 0 मायनस x फोर्थ क्वाड्रंट मध्ये ना. फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह असते. sec आणि cos पॉझिटिव्ह असतो, सो याची व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह भेटणार. 0 असल्यामुळे फंक्शन चेंज होणार नाही, म्हणजे हा cos ऑफ x च भेटणार. कळलं का? हां, म्हणजे cos ऑफ x च भेटलं, म्हणजे याचं ऍक्च्युअल मीनिंग cos ऑफ x च आहे. कळतंय ना? आता थोडं लक्ष द्या इकडे. मी टाकू मग व्हॅल्यू. मग याला अँगल तुम्हाला इथं काम आहे त्या प्रकारे शिकवलेलं, लागलं तर पुन्हा एकदा शिकवलं. मग आता इथं पहा, हे -x/1 प्लस cos स्क्वेअर x झालं की नाही? पण हा -x होऊन गेला ना. मग हे ऍक्च्युअली कसं झालंय, तुमचं फंक्शन ऑफ x हे होतं f ऑफ x, बरोबर? म्हणजे हे एवढं f ऑफ x आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर भेटले -f ऑफ x. असं भेटलं ना आन्सर. x ची व्हॅल्यू -x टाकली तर फंक्शन ऑफ x चा -n भेटते ना. म्हणजे हे फंक्शन इव्हन का ऑड, हे फंक्शन इव्हन का ऑड, f ऑफ x ला -f ऑफ x भेटलं. पण ते f ऑफ -x, मग तेच टाकलं मी, x ची व्हॅल्यू -x टाकली ना. हे जे मी टाकलंय आन्सर काढलं, हे f ऑफ -x चं आन्सर आहे ना. नाही कळालं? x च्या f ऑफ x फंक्शन होतं की नाही, हे x च्या जागी -x टाकलं की नाही. म्हणजे काय झालंय ऍक्च्युअली आता f ऑफ x चं काय झालंय माहिती आहे का? f ऑफ x जर फंक्शन आहे x/1 प्लस cos स्क्वेअर x. आता हे ऍक्च्युअली क्वेश्चन मधला घेतलाय मी, थोडं मोठं झालं ना, ते मोठं फंक्शन झालं हे ऍक्च्युअली. थोडं मोठं असायला नको ते, म्हणजे छोटा घ्यायला पाहिजे होतं, पण ते आता ठीक आहे. आता घेतलं f ऑफ x हे पूर्ण फंक्शन आहे की नाही. x च्या जागी तुम्ही -x टाकला तर इथं दिसत नाही का -x टाकलेला. मग cos ऑफ -x ची व्हॅल्यू cos ऑफ x च भेटली. मग याच्यामध्ये फरक पडला नाही, हा वरती x चा -x झाला, म्हणजे ऍक्च्युअली x/1 प्लस cos स्क्वेअर x म्हणजे f ऑफ x की नाही दिलंय ना आपण. पण हे मायनस भेटलं ना, म्हणजे -f ऑफ -x हे -f ऑफ x भेटलं. फंक्शन कुठलं आहे मध्ये? ऑड फंक्शन आहे. हे फंक्शन ऑड आहे. आता इकडे बघा, हे फंक्शन इव्हन आहे. आता कसं, हा f ऑफ x आहे पहा, म्हणजे हे फंक्शन ऑफ x आहे तिथे. मी याला फंक्शन ऑफ -x, मला -x काढावं लागेल ना. मग मी काय करतो, फंक्शन ऑफ -x काढतो आणि त्या फंक्शन ऑफ -x ची व्हॅल्यू f ऑफ x येते का चेक करतो. ते आता इथं टाकलं होतं तसं -f ऑफ x झालं होतं, म्हणजे ऑड आहे म्हटलं मी. आता f ऑफ x आली ते इव्हन आहे, म्हणजे तसं आलं पाहिजे ते मायनस टाकल्यावर पण. मग x ची व्हॅल्यू मायनस टाकली, साइन ऑफ -x टाकू डिवाइड बाय 1 प्लस cos ऑफ हा -x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर, असं त्याचा अर्थ आहे ना. ज्यांना काहीच कळत नसेल अलाइड अँगल मध्ये, त्यांनी शॉर्टकट वापरला तरी चालेल. हे -x जेव्हा तुम्ही टाकतात नसेल तेव्हा फक्त cos चं फंक्शन आणि sec चं फंक्शन पॉझिटिव्ह घ्यायचं, बाकी सगळं निगेटिव्ह घ्यायचं. काय म्हटलं मी? cos आणि sec फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं, बाकी सगळं निगेटिव्ह. म्हणजे हा sin ऑफ -x आहे ना, तर याचा आन्सर असणार हा -x राहील, हा मायनस sin ऑफ x. फक्त cos आणि sec च तेवढं पॉझिटिव्ह घ्या, तो तसं राहतं, ते मायनस झालं तरी तसं राहतं. म्हणजे आता या ठिकाणी cos ऑफ -x आहे, तो cos ऑफ x च राहील. तो sec ऑफ x असला तर तो sec ऑफ x च राहील, कारण तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos आणि sec प्लस असतो, सो दॅट्स व्हाय तर झालं. आणि तुम्हाला हे टर्म कंटिन्यू रिपीट होणार, त्यामुळे हे प्रश्नच नाही ना दुसऱ्याचा. 1 प्लस याला मी cos स्क्वेअर x लिहिलं, मग चेंज होणार नाही ना cos. मी काय सांगितलं, cos आणि sec चेंज होत नाही, बाकी सगळे चेंज होत, सगळ्यांचं सेम मायनस होतं, त्याचं टोक सोडून. मग cos ऑफ -x सुद्धा cos ऑफ x च राहतो, मग तो cos स्क्वेअर x च राहील नाही. मग आता याच्यामध्ये हे मायनस मायनस काय होईल, प्लस f ऑफ -x चा आन्सर चाललाय.
ओके, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे आन्सर भेटणार x साइन ऑफ x अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर x. आला का f ऑफ x? मग तुम्हाला काय भेटलं? f ऑफ मायनस x चा आन्सर f ऑफ x च भेटलं की नाही? कळलं का? मग हे फंक्शन कुठलं आहे? इवन. मग असं चेक करावं लागतं आपल्याला. जर आता समजा या f ऑफ x ची जागी हे होतं समजा अशी टर्म, तर मी पहिले काय करेन? मी पहिले हे टर्म घेईल, हे इवन आहे ऑड आहे ते चेक करेन. आता हे फंक्शन जे आहे ते इवन फंक्शन आहे आणि हे ऑड फंक्शन आहे, बरोबर? पहिले मी काय करणार ते चेक करणार. हे जर इवन फंक्शन असेल तर इवन फंक्शनच्या टायमाला हे आन्सर घेणार. कळलं का? आणि जर हे फंक्शन जर ऑड असेल, या टाइपचं असेल समजा ऑड, तर डायरेक्ट आन्सर काय घेणार? 0. संपला विषय. पूर्ण इंटिग्रेशन सगळं 0 होतं. बरं, सोडवायची गरज नाही. ऑडला म्हणजे इवनला थोडा प्रॉब्लेम, इवनला पुढे सोडवावा. कळलं का? हो. पण इवन ऑडचा विषय संपला का? असे इंटिग्रेशन तुम्हाला येते, त्याला ऑड इवन आपल्याला लक्षात ठेवायचे. काही एवढा अवघड नाहीये. दिसायला फक्त विचित्र वाटतं पण सोपं आहे. ह्या 8 प्रॉपर्टीज आहेत, याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. एवढ्या 8 प्रॉपर्टीचा अभ्यास करा, तुम्हाला 3 मार्क मिळून जातील आपल्याला. आणि ऑप्शन सकट समजा 5 मार्क, 2 मार्क एक आणि 3 मार्क आहे. कळलं का? याच्या पलीकडे अपेक्षा करू नका चॅप्टरकडनं, त्याची क्षमता तेवढीच विचारायची. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे? सो खूप एक्सपेक्टेड टॉपिक आहे. एक्सपेक्टेड म्हणजे काय? आपल्याला माहिती की पेपरमध्ये काय पडणार आहे. त्यामुळे याला जर तुम्ही स्किप करणार तुम्ही मूर्ख म्हणणार ना. एवढं इतकं इझी आणि इझी नाही म्हणतात त्याला, पण आपल्याला कन्फर्म आहे की पेपरमध्ये काय येणार. या 8 प्रॉपर्टीच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, कन्फर्म आहे आपल्याला. त्यामुळे ते करूनच जा, मार्क्स सोडायचे नाही. लिमिट्स मध्ये इन्फिनिटी आलं तर, लिमिट्स मध्ये इन्फिनिटी पर्यंत पण असतं, इन्फिनिटी पर्यंत असतं. तर इन्फिनिटी काय घ्यावं सर? कुठे इन्फिनिटी? 4.2 मध्ये 15. 4.2 मध्ये 15 नंबरचा पहिल्या याच्यात इन्फिनिटीला कन्वर्ट करावा लागेल याच्यामध्ये. इन्फिनिटीला काय कन्वर्ट करणार? इन्फिनिटीला काय कन्वर्ट करणार? ते त्याला तसं कन्वर्जन नाहीये की डायरेक्ट अप्पर लिमिट टाकून द्यायचं, लोअर लिमिट टाकून द्यायचं. तो इन्फिनिटी जो आहे ना तो खालच्या लोअर लिमिट मध्ये येतो. त्याचा आन्सर काय जातं? इन्फिनिटी म्हणजे कुठल्याही नंबरच्या खाली इन्फिनिटी आलं त्याचा झिरो जाते. काय असतं? 1/0 चा आन्सर इन्फिनिटी आहे, हो. बट 1/∞ चा आन्सर 0 आहे ना. नाही कळलं? मग ते इन्फिनिटी जे आहे ना ते घुसतानामध्ये तेव्हा असे टर्म तयार होतात, म्हणजे 0 होतात. कळलं का? मग घाबरायची ते वेगळी गरज नाही त्याला. ओके, बघू द्या आपण इन्फिनिटीचा क्वेश्चन घेऊन टाकू क्लासमध्ये. ओके, आता मला सांगायचे म्हणजे प्रॉब्लेम आहे कोणाला? हां, ओके रे, माझ्या प्रॉपर्टी ठीक झाल्या, बस झालं. या प्रॉपर्टीचा उद्या पाठ करून द्या. कोणालाही कोणची प्रॉपर्टी विचार, उद्या प्रॉपर्टी पाठ करून द्या. कळलं का? सांगता आलं पाहिजे. आणि सगळे आता विथ प्रूफ शिकवले आहे, काही प्रॉब्लेम नसेल आता याच्यात. है ना? सगळं तर शिकवलं आता. इव्हन काय असतं, ऑड काय असतं, काय केलं काय टाकायचं, अजून काय पाहिजे. याच्या पलीकडे अजून चांगलं काही शिकवता येत नाही याच्यामध्ये. आता फक्त ऍप्लिकेशन उद्या करू. आता